भाऊ कोणता रस्ता मटणाचा रस्सा आहे. गोंधळी का? गोंधळी एकदम पूर्ण पीस आहे मटनचा पीस. हा पूर्ण मटन दरबारचा मेनू आहे. हॅलो. ओ का रे सोम? हा गौरव. अरे आज शुक्रवार आहे, आज मटन मासा खावाना दिन ना. अरे आज तर खावाना दिन आहे यार. चल मग जाऊ डायरेक्ट खावाले. चलता यार पटकन. मार उडी. काय रे? अटे कटेल आहे का तुम्हाला? अरे बाबा मटन दरबार आहे आपला, दोयामा दोन आहे मटन दरबार नावाना. हा. आपण देखू आज टेस्ट कोणा चांगला आहे. चला चल माधमावा. चला मंडळी तुम्ही बी या. काय म्हणता भाऊ? दादा तुम्ही कोण? हॉटेलचा मालक अरे हे दादा नाव पण सांगा आपल्या प्रशांत सबस्क्रायबर. पाटील. हॉटेल दादा- मटन दरबारचा सर्वेसर्वा. हॉटेल बिटेल एकदम भारी बनवलेली तुम्ही. थँक्यू. आता आम्हाला काय दाखवणार स्पेशल तुमच्या इथलं? तुम्हाला सर्वात पहिले आपला किचन दाखवतो. चला जाऊ यार. मित्रांनो आता किचन मध्ये येऊन गेलोय आपण. बघा लिंबू कापतोय, पूर्ण रस्त्याची बादली ठेवलेली आहे मस्त. राईस कोणता राहतो दादा? इंद्रायणी भात आहे. अरे भाकर आहे रेग्युलर वाली. मध्ये किचन आहे पूर्ण. चिकन थाली एक, मटन थाली एक. कितने टाइम में होंगे? फक्त 2 मिनिटं. चिकन मटन साईडला फ्रेश आहे. भाऊ काय लावता भाऊ आता? वजडी वजडी. वजडी चटणी आहे दादा. अरे वा वेगळंच आहे ना हो तुमच्याकडे. हिरव्या मिरची मध्ये बनलेली दादा स्पेशल. मिरची वाली आहे. हो आम्ही मसाल्याची खाल्लेली रेड मसाला मध्ये. एकदम हिरवी मिरची एकदम स्पायसी दादा, एकदम मस्त भाऊ लागतं. आता टेस्ट करूच तिला. आता ही महाराजा मटण थाळी लावतो दादा. महाराजा मटन थाळी लावा. काय काय ते आम्हाला बघू द्या त्याच्यामध्ये. याला सूप, गरम गरम सूप. भाऊ कोणता रस्सा? हा मटणाचा रस्सा आहे दादा. गोंधळी का? गोंधळी एकदम. गोंधळी हिरवळचं मटन leg रस्सा मटण आहे. आहे. वरनं पीस किती देणार तुम्ही त्याच्यामध्ये? त्याचे 4 पीस आहेत दादा. पूर्ण भाकर, अख्खी भाकर आहे. भाकर सोबत तंदुरी भेटतात दादा. तंदूर रोटी का? हो. पूर्ण आली मस्त. चिकन महाराजा थाळी तयार झालेली आपली. चिकनची भाजी तयार केली मित्रांनो. पूर्ण पीस आहे. मटनचा पीस पूर्ण आहे. का त्याच्यात पिवळ्या पाणीत तयार नाही करत का तुम्ही? आणि आपण डायरेक्ट भाजीमध्ये शिजवतो दादा त्याला. भाजी टाकून शिजवता का? भाजी शिजवतो, शिजल्यानंतर वेगळं काढतो आपण त्याला. दादांची पद्धत वेगळी आहे मित्रांनो. पिवळं पाणी करत नाही, ते डायरेक्ट भाजीमध्ये शिजवतात पीसला. ऑर्डर दिली गेली आता. दादा किचन तर एकदम भारी वाटतंय. आपल्या इथे मेनू काय काय नाही? आपल्याकडे मटन थाळी, महाराजा मटन थाळी आणि चिकन थाळी. चिकन थाळी स्पेशल काय आपल्याकडे? आपल्याकडे महाराजा मटन थाळी स्पेशली. हा. तर आपल्याकडे ना मटनची प्लेट, त्याच्यात 4 पीस, वाटी सूप, हा. तर वजडी चटणी आणि चिकन लटपट हे आपल्याकडे महाराजा मटन थाळी मध्ये आहे. महाराज अनलिमिटेड मध्ये रस्सा, भाकर, तंदुरी रोटी, भात आणि कांदा लिंबू अनलिमिटेड. दादा आता काय दाखवताय हो? आता आपण डेक बघू. डेक बघू. चला डेक दाखवा यार तुम्ही आता. सार तयार होतो आणि पूर्ण बोकडचं मटण तयार होतं. हो का? हो. आउटडोअर बसण्याची व्यवस्था आहे पूर्ण. हा भाऊंनी डेक ठेवलेला आहे इथं. का हो दिवसाला किती डेक लागतो तुम्हाला? मला दिवसाला 3 डेक लागतात सर. 3 डेक? हो. एका बोकडला 1 डेक, 3 बोकडला 3 डेक. आणि इकडे आपला बोकड कापला जातो, मटण इकडेच तयार होतं. पूर्ण न्यू बांधकाम केलेलं आहे आपण. हो. आणि फॅमिली रेस्टॉरंट आहे सर. फॅमिली फॅमिली. छान बाकी एकदम. काहीच चालत नाही इकडे. सकाळीच बोकड कापले जातो दादा असं म्हणताय. 2 डेग आज लागलेले शुक्रवारचे. चला रे लवकर बसायचं आपल्याला, लवकर खायचंय. उशीर बी होऊन गेलेला, भूक लागलेली का नाही? अरे हा पूर्ण मटन दरबारचा मेनू आहे. मटन थाळी 250, महाराजा मटन थाळी 350, चिकन थाळी 180, बिर्याणी 120. मित्रांनो फायनली ना आपण टेबलावर बसलेलो आहे. कुशनचा टेबल आहे मस्तपैकी, मोकळा चोकळा. तिथं मांडी वाळून बसू शकतोय मी. थाळीमध्ये बघू आपण कोणती मागवायची. आज बटुकोचा उपास आहे. बटुको जेवण नाही करणार आहे आज. अरे बडो साठी बाय उडीद पापड आहे, पाणी बॉटल आहे. 30 रुपये बटुको. भैया एक आहे ना मटन थाळी
और एक महाराजा मटन थाली, दोनों लगा लो। कितना टाइम लगेगा? 5 मिनिट्स। मित्रांनो वेटरला आपण ऑर्डर दिली, वेटर असा घाबरला ना, त्याला वाटलंय काही वेगळा काही सांगतील आम्हाला। अरे भाऊ सरकार रे, आला रे भाऊ, आली रे भाऊ मटन थाळी आली रे। मित्रांनो आपली महाराजा मटन थाळी आलेली आहे, त्याच्यामध्ये भाकर आहे, कांदा लिंबू आहे, वजडी चटणी आहे। मित्रांनो आपण वजडी चटणी मसाल्यावाली ट्राय केली होती, आता या भाऊने मिरचीवाली, मटनचा रस्सा आहे, सूप आहे आणि लटपट वाटतंय। एवढी महाराजा मटन थाळीमध्ये एवढे आयटम्स आहे मित्रांनो। आता आपण टेस्ट करू त्याला। या भाऊची मटन थाळी मागवली होती आपण, पण याला चिकन थाळी येऊन गेली होती, आपण त्याला कॅन्सल केलंय, आता रेग्युलर मटन थाळी येते। मित्रांनो जेवणाची सुरुवात मसाला पापड, उडीद पापड पासून सुरुवात करणार आहे मित्रांनो। सर्वात पहिले सूप घेऊ आपण। सूप आहे ना मित्रांनो फ्लेवरफुल आहे। हा कसं वाटतं तो? एक नंबर। वजडी गोदडी मित्रांनो ही. मित्रांनो वजडी लटपट जी आहे, ती बेस्ट आहे, चांगली आहे, थोडी डिफरंट आहे, आपण पहिले टेस्ट केली होती। एक नंबर भारी आहे. वजडी मस्त आहे ना, लटपट जो आहे, ग्रेव्ही मस्त आहे फुल, आणि जे पीस आहे फुल टेंडर झालेले आहे। चिकन लटपट आहे मित्रांनो, जास्त स्पायसी नाही आहे, जास्त मसाल्याची टेस्ट पण नाही आहे। मित्रांनो फिश आहे ना एकदम फ्रेश आहे, ज्युसी आहे। फिशचे शिजवण्याची पद्धत त्यांची वाली डायरेक्ट भाजीमध्ये शिजवत आहे। भाकर गरम गरम खायची मजाच वेगळी आहे मित्रांनो। तरी डाळ तरी तरी बघा मित्रांनो, पूर्ण तेल तेल आहे, पूर्ण शूटिंग झालंय। तरी खाल्ल्यावर वेगळाच टेस्ट राहतो, मजा आहे फुल भारी। रोको रोको मत दिनचू का दिनचू जानो ऑर्डर थोडा कम कर बस। मित्रांनो इंद्रायणी राईस आहे, आता टेस्ट करू आपण। राईस भाजी भात खात असताना मला डायरेक्ट वाटतं आता गोंधळातच बसलेलं आहे भाजी भात खायला। राईस फुल शिजलेला आहे मित्रांनो, आणि मेन गोष्ट म्हणजे खाताना असा कुठे कच्चा, एकदम नरम आहे, फुल भारी रस। राईस सोबत मजा आहे। राईस कसा वाटतो सोबत? मस्त आहे, इंद्रायणी तांदूळ मस्त आहे। सोम कसं जेवण मग? जेवण मस्त होतं भाऊ. वाटू कसं जेवण? फॅमिली बसली मित्रांनो इथं जेवणाला। दादा जेवण कसं वाटतं तुम्हाला? जेवण एक नंबर आहे, बेस्ट क्वालिटी आहे हा आणि एकदा अवश्य या। मित्रांनो इथं फॅमिली बसलेली आहे। दादा जेवण केलं तुम्ही, कसं वाटलं तुम्हाला? जेवण एकदम बरोबर, क्वालिटी पण बरोबर आहे। तुम्ही काय खाल्लं? थाळी का? हा छान दादा। तुम्ही कुठून आले? आणि मेरगाव भाऊ जेवण एक नंबर होतं, आपल्याला आवडलं। आपला ऍड्रेस कसा आहे? गोंदूर रोड, शनी मंदिराच्या एकदम थोडं पुढे। नाही 14 नंबर में एक पापड़ सादा आजचा दिवसाचा हिशोब मित्रांनो। मित्रांनो बघू चिकन शकता थाळी 2 ना, फुल हॉटेल मध्ये कस्टमर आहे, भाऊंना टेन्शन आलेलं आता, फुल धावपळ होते, मटन पण लिहित एक का? आहे कस्टमर आहे। या दादांच्या डायरेक्ट 20 थाळ्या, डायरेक्ट 20 लोक आहे वन टाइम मध्ये। भाऊ विचार करता आता कसं करू, सुब्बी काय टेबलवर बस? मटन सूप संपलेलं आहे आणि नेमकं अजून फक्त वाजले किती? 9:30 वाजले, मटन सूप 610 संपलंय, कंटिन्यू कस्टमर सुरू येतात, जेवण फुल झालेलं आहे। आणि मी नक्की रिकमेंडेड करेल, मटन दरबार म्हणून आहे आणि गोंदूर रस्त्याला शनी मंदिरच्या थोडंसं पुढे ऍड्रेस आहे, मस्त क्वालिटी आहे, तुम्हाला पण नक्की आवडेल। मटन महाराजा थाळी मी खाल्लेली आहे, रिकमेंडेड करेल तुम्हाला। उतरणारे एवढं जेवण होऊन गेला का सुधरत नाही तुला? आई गाडी दुसऱ्याची, मी आता पिलेलो आहे। केलेला आहे तू? अरे बट्या उतरवणारे बसायली त्या का तेले रे? घेऊन चालला घरी सोडून आला। उतर रे उतर, पाय टेकवर राहिले ना खाली तू आले। 60 रुपये दिले मी या पाण्याचे 60 रुपये दिले मी या पाण्याचे 60 रुपये सोडून आला। माग पाहिलं ना बल्ल असतं तू 60 रुपयाचे लाकडं घेऊन जा, इथं बसू नको पण। आता आम्ही गोंदूर पर्यंत चक्कर मारून येतो। हा जाऊ दे असं फिरून बस ना।
आणि असं खांद्यावर हात ठेवला. बाई बी कधी बट्या व्यवस्थित जा बरं का भाऊ, व्यवस्थित जा यार. फोन येस बरं का माले. बट्या काल तिने रे पापड टाकाले.